तर नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री संतोषच्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा मी आले, मी स्वागत करते. तर संतोष आलाय हो का, आणि जेवण आणले. संतोषपाशी आली. आईची तब्येत खूप खराब आहे, आईपाशी आलेली आहे. तर 2 दिवस मागं राहून गेलेली, बसली नव्हती. तर म्हणजे माझी तब्येत खराब होती, आईची तब्येत खूप खराब आहे, आई बसलेली आहे, आई झोपून होती. आणि त्यासाठी मी वडूजला आली होती माझ्या हॉस्पिटलसाठी, माझे म्हणजे ह्याच्यासाठी दवाखान्यात तुम्ही व्हिडिओ पाहिलेलाच आहे. तर तिथं आल्यानंतर मी विचार केला, इथून कळालं की आईला एन्जिओग्राफी ना आणि ही सिटी स्कॅन हे करायचं आहे म्हणून मला कळालं. तर मी तिथनं थांबली नाही. मग वडूजवरून मायनी मार्गे इथं आली, तुम्हाला दाखवलेलंच आहे, फक्त आईसाठी आलेली आहे. तर पाऊस खूप झाला आहे आणि ह्याच्यासाठी मी बसलेली आहे. पाऊस आणि संतोषला मला आता जेवाय, आम्ही दोघं भाऊ एकाच ताटात जेवलो. जावई बापू पण आहे. 5 मिनिटं सोडून राहत नव्हतो आम्ही. 5 मिनिटं म्हणजे 10-15 मिनिटं झाले की हाय फोन चालूच. कुठं काय करतोय रे गाडवा? 2 वर्ष बोलत नव्हतं तर आतल्यात घुटत होते मी. तर सारखं 5 मिनिटं 10-15 मिनिटं किती लाड करतोय बहिणीला, कळतंय की बहिणीला किती लाड करतोय, माहित आहे की. एवढा मार खायचा, माझं असं तोंड दाबायचं आणि थुकायची मी हाताव, आणि इतकं असायचं. माझ्याशिवाय 1 सेकंद राहायचं ना. मी प्रत्येक वेळा बोलायची तर माझ्या पुढे पत्ता हलायचा ना, हे शब्द असायचा ना. एवढी कशी हुशार झाली, असं कसं त्यांच्या मनात आलं. माझं रात्रंदिवस हीच वाक्य असायचं, नुसतं तुम्हाला न सांगता रात्रंदिवस रडायचे मी. तर ह्यांच्याचमुळं मला तीच विचारायचं. चेहरा एक दुसरी का नाही, मला ह्याला भाऊ भाऊ बोलते, राजश्री आणि सूर्याला. आणि हे काय म्हणते ते आपलं, आम्ही बोलायला म्हणजे काय म्हणत होती पहिले आपल्याला तिथे माणसं, आम्ही दोघं भाऊ बोलायला लागलो की जयश्री आले का आत म्हणायचं. हा, टोन एकच. त्याचा थोडासा आवाजही झाला ना, तर माझ्यासारखाच आवाज होता. सगळी म्हणायची मुठी आली का काय, आणि हे बोलायला लागला की मला माझं म्हणायचं, आणि मी बोलायला लागली की संतोष आला का काय, असं म्हणायचे. तर कुठं गेलं तरी सत्य, कुठं गेलं तरी काय गेलं तरी, कुठं चाललायस, त्याला गाडवा म्हटलं, शिव्या खूप द्यायची. मी खरं सांगते जे आहे ते. पण 1 सेकंद मला सोडून राहायचं नाही. ताई छीक आली तरी घरातली, दवाखान्यात जायचं आहे ताई म्हणायचं. तर माझं मनात हेच होतं, हे सगळं काय घडतंय, हे काय कना, असंच असायचं. काय काळ वेळ होती म्हणायचं. सायकल इकडे असं चला आपल्या मनीला घेऊन. तर सर्व मनी आपले मित्रमंडळ, आपले पैलवानचे जोडीदार, पिलूंचे जोडीदार सगळे यायचे, ठीक आहे. सगळे घेऊन उभं राहिले, शिकवायला लागले. आपल्या खुशीला सायकल शिकवायला लागले बरं का. तर बघा सगळेजण उभं राहिलेले आहेत. प्रदीप भाऊची सायकल पंक्चर आहे का नाही? हो, पंक्चर आहे, पुढचा बी पंक्चर आहे. तर मग सकाळच्या झोपलेलं बरं का, डोकं धाप मारत होतं, काय कळत नव्हतं, त्यामुळे सकाळच्या झोपलेलो मी. आता उठलो, म्हणलं आपल्या ह्याला खुशीला सायकल तर शिकूया म्हणलं वाईस. तर गँग येऊन उभं राहिली. तर आपली गँग येणार आहे, पैलवानची गँग. सोनू पिलू पैलवान आपले येणारच आहे, ती लवकर येतील. त्यांच्यासाठी मनी पण मागं आहे. तर इतकं आनंद वाटलं का नाही, काय बोलायचं नाही. मी झोपलेलो बरं का मगाशी, एकदम निवांत झोपलेलो मी. आणि मी आज केला पहिला ताईला फोन, जयश्री दिदीला मी फोन केला पहिला, म्हणलं काय चाललं दिदी. तर काय नाही म्हणले, बसले. तर माझ्या मनात काय आलं काय, पहिलवान दिदी बोलायचं आहे म्हणलं. पिल्लू आणि दिदी बसलेली घरात बोलत, आणि पिल्लू झोपली. आणि नंतर ना पहिलवानला दे म्हणलं. तर पहिलवान इतकं बोलत होता की डोक्याच्या बाहेरच आहे, लय बोलत होता लय. तर माझं डोकं दुखत होतं का नाही, की विचार करून सगळीकडे असं विचार, म्हणजे करू विचार काय एकदम होतं काय माहीत, म्हणजे डोकं दुखायला सुरुवात होते आणि कसरत चक्कर वगैरे, म्हणजे विचित्र होत आहे मला राहून. तर पहिलवान संग बोलायला लागलो, आणि पहिलवान जसं दिसलो मला तसं बोरडायला लागलं, तुझको मारून की म्हणतंय नुसतं मला, तुझको मारून की, मार म्हटलं, मार किती मारायचं तेवढं. तर बोललो बरं का पहिलवान संग. इतकं आनंद वाटलं की डोकं माझं दुखत होतं, ती कुठं न गेलं काय माहीत, काय कळलं ना. तर वाईस बरं वाटलं म्हणून बाहेर आलो मी. तर बघा गँग घेऊन सगळे चाललो, ठीक आहे. रणवीर भाव गेला, प्रदीप भाव आहे, म्हणजे इकडं वातावरण किती चांगलं आहे बघा, फ्रेश आहे इकडे. ऑक्सिजनच ऑक्सिजन आहे बरं का, इकडे लय मस्त आहे. तर
पहिलवान येणार आहे लवकर, पहिलवान पोलिसून लवकर घेणार आहे ते काय आमचा गोठा स्पेशल आमची माझी इशरूम आहे बरं का उन्हाळ्याची. ठीक आहे कशी बसले बघा मोठी बसले आहे मध्ये. विचल की त्याला खुशी आहे त्याला उचल त्याला आपल्या मांजरला खाली जर वाईस सोडलं का नाही ओरडायला सुरुवात करते ते काही मागे घेऊन उभं राहिले. तर गँग आहे शिकवायला लागलो सायकल. तर एवढ्या दिवसात ताई मला भेटले पुण्यात मला भेटले तर एवढं काय म्हणजे बोलायच्या हालतमध्ये नव्हती आणि ओळखाच्या हालतमध्ये नव्हती त्यामुळं मिठी मारली. पण काली आली बसली माझ्या मनापासून मी म्हणजे 2 दिवस होतो तर टायमिंग दिलं नसता इकडं पळापळी चाललेलं. तर काल बसली येऊन दाजीन ती होती सगळी बसली आणि येऊन बसले मला इतका आनंद वाटलं का नाही लय आनंद वाटलं. मी त्याच्या इथं म्हणजे मोठे बहीण काय मला ऐकाय तेवढंच आहे बरं का. मी इथं असं ठेवून डोळ्यानं पाणी मला ऑटोमॅटिक जाते ते. पण जशी मला आई लाड करते का नाही पहिले बसलीच केली आहे बरं का ना. पण काय वेळ असते ती जाते काय केवळ वेळ असतो पण त्या वेळेत माणूस गुंतला की सुटत नाही. मागं मोरं काय करावं काय नाही ते काहीच कळत नाही बरं का. असा विषय झाला ना. तर बसली बोलली माझ्याबरोबर मला माझे म्हणजे पहिल्यापासून म्हणजे बारक्यापणापासून लाड आहेच माझ्यावर तिचा आणि लाड आहेच माझी पप्पी घेणं बारक्या मुलाकडं आणि माझ्या डोक्यात हात फिरवणं असं करत होते. तर खरं मी सांगू ही मला माहीत होतं की आमची माया चौघा भावाची तुटणार नाही. माया तुटणार नाही एकतर गेली सोडून पण दुसरी आहे. माझ्या एवढीच अपेक्षा आहे की ती खुश राहिली पाहिजे. जसं दवाखान्यात आहे म्हणलं का नाही मन थांबलं नाही कारण का ते आतडे जुनी माणसं मानते ते बरं आहे. मन माझं थांबलंच नाही बरं का दवाखान्यात आहे त्यामुळं पहिलं द्या म्हणलं त्याबरोबर बोललो आले बसलेले आहेत. आता काय तवा ती पहिलं बस घरच ते जाईन आपण काय बोलणार आहे मोठे आहे म्हणल्यानंतर काय बोलू शकत नाही. त्यामुळं आता येते जाते आनंदी राहावं एवढीच अपेक्षा आहे. पहिलवान बरं लय बोललो लय पहिल्यांदा लय बोललो आज लय बोललो आपल्या पहिलवान बरोबर का. काय करतोय रे तुझको मारूंगी म्हणते मला नुसते. तुला काय पाहिजे म्हणलं काय पाहिजे बाळा तर ती बावली ना काहीतरी इंग्लिशमध्ये म्हणत होती खेळणं पाहिजे मला आणि चिप्स पाहिजे म्हणले चिप्स पाहिजे मला हे सगळं पाहिजे मला तू आण ती सगळं हिंदीमध्ये बोलत होती. ठीक आहे म्हणलं काय करते असं तर मला असं म्हणते मारूंगी नुसता हात करत होती. तर बघा प्रदीप भाव बघा हो का शिकवायला लागला जाऊ दे प्रदीप भाव चला हो 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 का दमान. तर बघा प्रदीप भाव कसं शिकवायला लागला. तर बघा कशी शिकायला लागल्या पिली प्रदीप भाव बघा. प्रदीप भाव पाडीना म्हणजे बरं नाही प्रदीप भाव कसं शिकाय तुला येते नका सायकल तुला बघा प्रदीप भावला येत नाही सायकल पण ती शिकवायला लागली. तर चला वॉइस हॉस्पिटलला जाऊन येतो आज वॉइस थोडंफार 5-6 दिवस झालं पळापळी आहे त्यामुळे काहीच कळलं नाही. पहिलवान बरं लय बोललोय पहिलवान नाही ती मला बोलत होतं मला म्हणायचं अजून माफी माग माझ्या संग माफी माग. तर मी असं बोलायचं माफी मागितलं नाही म्हणायचं एक हातानं नाही 2 हातानं माग. मग इकडं मी धरलेलो मोबाईल माझ्या हातात होता तर इकडं हे आपलं ह्याला धरायला लावलं प्रदीप भावला नाही तुझ्या हातानं दोन्ही बी धरत तू माझ्या हातानं धरलं तेव्हा हां गुड म्हणला इंग्लिशमध्ये काहीतरी. तर ठीक आहे म्हणला सोड म्हणले. तर आता काय ते पहिल्यापासून हायच ती आपल्याला लागेल. तर धन्यवाद पुढल्या व्हिडिओत भेटतो सर्वांना नमस्कार.